आणि ब्रेक नंतर आता आपण बघूया बातमी आहे मनमाडमधनं। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईचं दाहक वास्तव समोर आलंय। विकतचंही पाणी मिळत नसल्यामुळे चक्क नदीत साचलेलं गटारीचं पाणी टँकरमध्ये भरून घेऊन जात असल्याचं समोर आलंय। पावसाअभावी यंदा मनमाड, मालेगाव, सटाणा, चांदवड, येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात अभूतपूर्व अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाणी टंचाई इतकी भीषण झालेली आहे का आता नदीतून वाहणाऱ्या गटारीतील पाण्याचा देखील उपसा केला जात आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नदीवर। या नदीत आपण बघू शकतो की पूर्ण गटारीचा पाणी आहे। शहरातील जेवढ्या गटारी आहे त्याचं सर्व पाणी या नदीतून सोडलं जातं आहे। त्याच्यामुळे ही नदी एका प्रकारे आता गटारगंगा झालेली आहे। गेल्या वर्षी पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे या नदीत पावसाचे पाणीच आले नाही। त्याच्यामुळे आता इथे जे पाणी आहे ते गटारीचे, मात्र पाणी टंचाई इतकी भीषण झालेली आहे का आता नागरिक याचा पाण्याचा उपसा करीत आहे। एक टँकर इथे येतो, तो या नदीतून पाणी रोज घेऊन जात असल्याचे चित्र आहे। एकूणच परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की नागरिकांवर गटारीचा पाणी उपसा करण्याची वेळ आलेली आहे। जो टँकर इथे येतो, पाणी घेऊन जातो, तो त्याचा वापर कदाचित शेतीचे पिकं वाचवण्यासाठी करत असेल, मात्र जर त्यांनी तसं केलं तर तेही नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।